नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम लागलेला आहे. शेतकऱ्यांना एकच चिंता पडली आहे, एकच वाट आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार आणि खरीप हंगामाला कधी सुरुवात होणार, अशीच चर्चा शेतकऱ्यांच्या मनात, शेतकऱ्यांच्या विचारात चालू आहे, विचार करणं चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती, IMDची मोठी अपडेट आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, एक आपल्याला आनंदाची बातमी आहे. पण ह्या IMDचा अंदाज आहे, तर पाहूया काय आहे हवामानाचा अंदाज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहाराष्ट्रात मान्सून कधी येणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पाऊस पडणार, यंदा पाऊस चांगला होणार की पावसाचे खंड पडणार, आणि शेतकऱ्यांनी पेरणीआधी काय करायचे, कोणती खबरदारी घ्यावी, हे पण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. आपण IMD म्हणजे भारतीय हवामान विभागाचा ताजा अंदाज पाहणार आहोत. तर म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना शेतकरी मित्रांनो. तर चालू करूया आपल्या व्हिडिओला. तर शेतकरी मित्रांनो बघा, केरळमध्ये मान्सून कधी, पहिला मुद्दा आहे. आपण केरळमध्ये मान्सून कधी. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून केरळमध्ये साधारण 26 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. आजची 25 तारीख आहे. 26-27 मे पर्यंत 2-3 दिवस असं धरून चालू आहे शेतकरी मित्र. हा अंदाज आहे IMDचा, शक्यता आहे. साधारणपणे केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा म्हणजे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 8 ते 12 दिवसात महाराष्ट्रात मान्सून पोहोचतो, हा अंदाज आहे दरवर्षीप्रमाणे. यंदा हवामान विभागाच्या काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. विशेष कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र काही भागात पावसाचे खंड पडू शकतात, असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, 26, 25, 26, 27 या तारखेपर्यंत मान्सून केरळमध्ये येऊ शकतो. नंतर महाराष्ट्रामध्ये पसरू शकतो तो 8 ते 12 तारखेच्या नंतर किंवा त्या तारखेपर्यंत, असा IMDचा अंदाज आहे. मग महाराष्ट्रात कोणत्या भागात कधी पाऊस, आता बघूया. महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस म्हणजे कोणत्या भागात कधी पाऊस येणार, तारखा बघूया आपण. या IMD अनुसार हवामान विभागानं दिलेल्या तारखा आहेत बघा. दक्षिण कोकण आणि गोवा 5 ते 7 जून दरम्यान मान्सून दाखल होऊ शकतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात जोरदार पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकण पट्टा 7 ते 10 जून दरम्यान पाऊस सक्रिय होऊ शकतो. 7 ते 10 जून दरम्यान पाऊस सक्रिय होऊ शकतो. कुठं? मुंबई आणि कोकण पट्टा. मुंबई, ठाणे, रायगड भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र 7 ते 12 जून दरम्यान मान्सून पोहोचू शकतो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात सुरुवातीला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मराठवाडा 10 ते 15 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, परभणी, नांदेड भागात सुरुवातीला हलका ते मध्यम पाऊस राहू शकतो. विदर्भ 12 ते 18 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपला भाग बघा. विदर्भ 12 ते 18 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ भागात सुरुवातीला उष्णता कायम राहू शकते. म्हणजे 12 ते 18 जून पाऊस तर सांगितला, अंदाज आहे, पण उष्णता ही काही भागात कायम राहू शकते. काही भागात पाऊस तर काही भागात उष्णता. आता बघूया, यंदा पावसाचा खंड पडतील का. शेतकऱ्यांची अशी चिंता आहे शेतकरी मित्रांनो, यंदा पावसाचा खंड पडतील का. मित्रांनो, सध्या एल निनोचा प्रभाव कमी प्रमाणात जाणवत असल्यामुळे हवामानात बदल होत आहे. यामुळे काही वेळा पाऊस उशिरा येणे, काही दिवस पावसाचा खंड पडणे, अचानक जोरदार पाऊस पडणे, अशा घटना दिसू शकतात. म्हणून शेतकऱ्यांनी फक्त पहिला पाऊस पडल्यानंतर पेरणी करू नये. सलग आणि चांगला पाऊस सुरू झाल्यानंतरच पेरणी करावी. बघा शेतकरी मित्र, यंदा पावसाचे खंड पडतील का, असं शेतकऱ्यांची आहे. पण विषय काय आहे, एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात जाणवत असल्यामुळे हवामानात बदल होत आहेत. म्हणजे काही प्रमाणात जाणवत आहे एल निनोचा प्रभाव आपल्याला, पण तो शेवट
वाढला तर याच्यापेक्षा जे मी सांगितलेलं आहे, पाऊस उशिरा येणे, काही दिवस पावसाचा खंड पडणे, अचानक जोरदार पाऊस पडणे, अशा घटना आपल्याला दिसू शकतात शेतकरी मित्रांनो. आणि म्हणून शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? पहिला पाऊस आल्याबरोबरच पेरणी करू नये, पेरणीची घाई करू नये. आणि 2-3 पाऊस झाल्यानंतर चांगले जमिनीची ओलावा म्हणजे उष्णता हीट कमी झाल्यानंतरच पेरणी करावी, हे शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी आताच कोणती तयारी करावी बघा. याच्यासाठी तयारी करावी लागेल आपल्याला पेरणीसाठी. बघा, बियाणे तयार ठेवा. सोयाबीन, कापूस, तूर, मका याचे प्रामाणिक बियाणे खरेदी करा. जमीन तयारी, नांगरणी आणि वखरणी पूर्ण करून घ्या. जमिनीत ओलावा टिकून राहील अशी तयारी करा. खत व्यवस्थापन, खताचे नियोजन आधीच करून ठेवा. DAP, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट याचा साठा तपासा. मार्केटमध्ये खत मिळतं नाही पिळत याचा पहिलेच माहिती करून घ्या, नंतर आपलं खत नियोजन पहा. पाणी साठवण, शेततळे, बांध आणि जिथे आपला ढोरांसाठी चारा राहते ते जागा स्वच्छ करून ठेवा. पाऊस आल्यानंतर पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. हवामान अपडेट रोज पहा. दररोज हवामानाचा अंदाज पाहून निर्णय घ्या. घाईत पेरणी केल्यास नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो. घाईत पेरणी करू नका. आणि याचा कोणत्या पिकांना फायदा होऊ शकतो? जर मान्सून वेळेवर आला तर सोयाबीन, कापूस, तूर, मका या पिकांना मोठा फायदा होऊ शकतो. विशेषतः सुरुवातीला चांगला पाऊस पडला तर उगवण चांगली होते. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होता अंदाज, ह्या होता IMDचा हवामान अंदाज. आणि काही शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज पण, काय सुरुवात करावी, काय होता हवामानाचा IMDचा अंदाज, आपण काय शेतकऱ्यांनी सुरुवात करायला काय दक्षता घ्यावी, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र पेरणी करताना घाई करू नका. हवामानाचा अंदाज पाहूनच योग्य निर्णय घ्या. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी येईल असे तुम्हाला वाटते का? कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आणि अशाच शेती, हवामान आणि सरकारी योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.